नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. महाविकास आघाडीचे संजय देशमुख किसनरावांच्या पाठिंब्याने 1 लाखाहून अधिक मताधिक्य घेणार. सविस्तर वृत्त. महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी धर्मपीठ भक्तिधाम पोहरादेवीत प्रसिद्ध उद्योगपती तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वेसर्वा भगवंत सेवक किसनराव राठोड यांची भेट घेतली होती. यावेळी भक्तिधाम ट्रस्टचे महंत जितेंद्र महाराज, भगवंत सेवक किसनराव राठोड आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. प्रदीर्घ चर्चेनंतर संजय देशमुखांना किसनराव राठोडांनी पाठिंबा जाहीर केला होता. तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संजय देशमुखांना 1 लाखाचे मताधिक्याने निवडून आणण्याचे आदेशही दिले होते. यावेळी उमेदवार संजय देशमुखांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्याम जाधव नाईक हे उपस्थित होते. तर या भेटी दरम्यान राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुहास पवार गौलीकर, प्रदेश उपाध्यक्ष श्याम राठोड, वाशिम जिल्हाध्यक्ष श्याम राठोड हट्टीकर, महिला राज्य संघटिका पुष्पा जाधव सह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रत्येक तांड्यामध्ये राष्ट्रीय बंजारा परिषद असून किसनरावांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. किसनराव राठोडांनी आदेश दिल्याप्रमाणे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करून संजय देशमुखांना 1 लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. यामध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महिला आघाडीने राज्य संघटिका पुष्पा जाधव यांच्या नेतृत्वात रात्रंदिवस संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचा झंझावात पोहोचवला. उद्या तर प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे, परंतु ज्या दिवशी प्रचार संपला त्याच दिवशी संजय देशमुख 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार हे राष्ट्रीय बंजारा परिषदेने जाहीर केले होते. हे विशेष. एकंदरीत किसनराव राठोड यांनी पाठिंबा दिल्याने संजय देशमुखांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार. लोकसभा निवडणूक 2024च्या मतदानाचा शेवटचा टप्पा ज्या दिवशी संपला आणि त्यानंतर एक्झिट पोल्स येणे सुरू झाले. सर्वच एक्झिट पोलनी यवतमाळ वाशिम लोकसभेत संजय देशमुख हे निवडून येणार हेच दाखविले. परंतु हे सर्व एक्झिट पोल्स आता सांगत आहेत हीच बाब राष्ट्रीय बंजारा परिषदेने ज्या दिवशी प्रचार संपला त्याच दिवशी संजय देशमुख हे 1 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येणार हे जाहीर केले होते.